नमस्कार, कसे आहात? तर दिवाळीच्या आधी मला नेल आर्ट करायचं होतं, कारण दरवर्षी मी करायचं म्हणते आणि असंच राहून जातं. काही ना काहीतरी कामं असतात, त्यामुळे मग ते जाऊ दे म्हणते मी नेहमी. तर गणेश चतुर्थीलासुद्धा करायचं होतं मला. नखं मोठी असल्यावर मला कामं करता येत नाही, त्यासाठी मग मी म्हटलं यावेळेस तरी मी करते. कारण मागच्या वर्षी केलं होतं मी, त्यानंतर केलंच नाही. तर यावेळेस मी म्हटलं कोणतं करायचं आहे आणि मला दाखवले भरपूर कलर्स. पण मी घरातूनच ठरवून गेली होती की मला कोणता कलर करायचा आहे. आणि त्याने सुद्धा सांगितलं तो कलर तुम्हाला छान दिसेल. कारण हाताला पण कसं आहे ना, कोणाच्या हाताला सूट होतात काही कलर, काही सूट होत नाही. त्यासाठी मग मी आधीच मला जो कलर करायचा आहे ते त्यांना सांगितलं होतं मी. आणि आता दिवाळी असल्यामुळे ऑफरसुद्धा होत्या. तर माझं नेल आर्ट कोणतं केलं आहे मी तुम्हाला दाखवते शेवटी. तर व्हिडिओ पूर्ण बघा. पहिले तर आपण जे नेल पेंट लावले ते रिमूव्ह करतात आणि नेल्स वाढले असतील तर ते कट करतात. नंतर मग ते प्लास्टिकचे नेल्स लावतात आणि आपल्याला कोणता शेप हवा आहे ते चॉईस करायचं. तर मी ओवलमध्ये केलं होतं. मला स्क्वेअर हवा होता. तर त्या म्हटलं की स्क्वेअरने तुम्हाला कामं करायला थोडंसं अवघड जाईल आणि ओवल छान दिसेल. नेलपेंट्स आपण कोणत्याही कलरच्या लावलं तरी पण आपल्या हाताला ते सूट होतं का बघावं लागतं. कारण आपण कोणतीही नेलपेंट लावली आणि ती आपल्या हाताला छानच नसेल दिसत तर मग ते एकदम वेगळं दिसतं. आपल्या स्किन टोनला जसं मॅच होईल तसं कलर घ्यायचा म्हणजे छान दिसतं. तर मी अशा ओव्हल शेपमध्ये नेल्स लावून घेतले. बघा किती सुंदर दिसतात ते. त्यांच्याकडे ऑफर चालू होती तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मग एक ग्लिटरमध्ये करा, मग या चार्जमध्ये होऊन जाईल कवर. तर मग मी सुद्धा ग्लिटर घेतलं, कारण एक नेल्स ग्लिटर छान दिसतं. गोल्डन, सिल्वर आणि भरपूर ऑप्शन होते. पण मी एकच नेलला ग्लिटर लावलं, कारण लास्ट टाईम मी ग्लिटरचं केलं होतं त्यामुळे मला ते नव्हतं करायचं. तर हा कलर खूप सुंदर दिसत होता. तिने डबल कोट लावला तेव्हा अजून छान दिसला तो. मला नेलपेंट्स खूप आवडतात आणि मी खूप नेलपेंट लावत राहते नेहमी. कारण नेल आर्ट आपण सारखा करू शकत नाही कामाच्या ह्याच्यात, त्यासाठी मग मी नेलपेंट्स लावत राहते. आणि मला भरपूर कलर्स आवडतात. त्यासाठी मग मी प्रत्येक कलर माझ्यावर कोणतं सूट होईल मला कळून जातं. नेलपेंट बघूनच कळतं की माझ्या हाताला ते सूट होईल की नाही. तर हा कलर तर खूप सुंदर दिसत होता. तर हा कलर मी चॉईस केलेला बर्गंडी कलर आणि एक नेल्स आहे ते ग्लिटरमध्ये खूप सुंदर दिसत होतं. आणि 2 दिवस मी माझ्या नखांनाच बघत होते. इथे छान ऊन पडत होतं म्हणून मी थोडं शूट केलं, म्हणजे मलाही कधी बघायचं असेल तेव्हा मी बघेल. तर तुम्हाला कसे वाटले माझे नेल्स? तर आम्ही ऐकायला पोचलो आता. तर इथे चिकूला थोडा गेम खेळायचे होते तर त्याला तिथे पाठवलं आम्ही. आणि त्याला तिथे खूप मजा येते खेळायला. त्याचं काही तसं काम पण नव्हतं. काही सामान त्याला काही बघण्यात इंटरेस्ट नव्हता. तेवढा वेळ तो तिथे खेळला. आणि फ्री असतं हे, आपल्याला काही चार्ज वगैरे करावं लागत नाही. त्यासाठी मग आता दुपारी वेटिंगमध्ये नाही आहे, नाहीतर इथे खूप वेटिंग असते संध्याकाळी तरी. आणि आता दिवाळीमुळे कसं लोकं जास्त मॉलला किंवा ऐकायला वगैरे जात नाही, त्यासाठी जास्त गर्दी नव्हती. इथे चिकूला पाठवलं आम्ही आणि मला काही जास्त विशेष घ्यायचं नव्हतं, पण मला बघायचं होतं की ऐक्यामध्ये आता दिवाळीमध्ये काय वेगळे असे नवीन वस्तू आहेत का, किंवा काही असं लाईटिंग म्हणा किंवा फ्लावर असतील, प्लांट्स असतील. तर हे सगळं मला बघायचं होतं, पण तसं काही वेगळं नव्हतं. सगळं सेम होतं, जसं नेहमी असतं तेच होतं. थोडंफार काही कॅन्डल्स वगैरे भरपूर होते, पण बाकी जे होतं तेच होतं. असं काही विशेष नव्हतं. आणि मला प्लांट्स घ्यायचे होते तर ते नव्हतेच तिथं, आउट ऑफ स्टॉक होतं. तर मी त्यांना विचारलं पण, तर ते बोलले नाही आहे आता सगळे. लास्ट टाईम जेव्हा मी बघितलं होतं तेव्हा ठरवलं की दिवाळीच्या वेळेस घेऊया आपण, पण ते नव्हतंच. तर हे एक कॅन्डल होल्डर होतं, ते खूप सुंदर वाटलं मला. त्याची प्राईस जास्त होती त्यामुळे मग मी घेतलं नाही, कारण ते सिरॅमिकचं होतं. तसं आपल्याला बंजारा जी मार्केट आहे त्याच्यामध्ये मिळून जातं तसं. पण ते छान होतं, क्वालिटीसुद्धा चांगली होती. उगाच मला सामान गोळा नाही करायचं आहे, कारण घरात खूप सामान झालं आहे आणि कुठे ठेवायचं ते पण आहे प्रश्न. ते इथे खूप कॅन्डल्स होते दिवाळीमुळे आणि सगळे एक एक असे काढून ठेवले होते, आपल्याला जर स्मेल वगैरे घेऊन बघायचं असेल तर. तर भरपूर कॅन्डल होते आणि हे मला जे होतं ना, हे खूप मला युनिक वाटलं. कलर खूप सुंदर होतं. कॅन्डल होल्डर माझ्याकडे आहे. तर छोटेवाले कॅन्डल होल्डर घेतलेत मी. तुम्हाला दाखवेल मी दिवाळीच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. तर इथे आता हे सगळं कॅन्डल्स होते, तेच मी बघितलं, जास्त काय मी फिरलो नाही. हे सुद्धा कॅन्डल होल्डर होते, काचेचे होते पण हे.
आणि हे वाले होते खूप सुंदर दिसत होते, हे वाले छोटेसुद्धा. तर हे सेटमध्ये होते, 2चा सेट. चिकूसुद्धा आला आणि त्याने ड्रॉइंग काढली, तर तेच मला दाखवत होता. इथे आम्हाला शेवटी एक बेडशीट आवडली, ती घेतली. आणि इथे आम्ही काही जास्त सामान घेतलं नव्हतं, त्यामुळे स्वतःच बिल करायचं होतं. तर चिकू करत होता इथे बिल. तर बिल केल्यानंतर मग त्याला आईस्क्रीम खायची होती. प्ले एरियामध्ये सेकंड टाईम गेल्यावरती आईस्क्रीम देणार आणि जेव्हा आपण थर्ड टाईम परत एकदा जाऊ तेव्हा मग त्यांना जे हवं आहे ते भेटणार. तर त्यामुळे तो खूप एक्सायटेड होता. फर्स्ट टाईम काही देत नाही. पटकन आम्ही बिल केलं आणि मग त्याला आईस्क्रीम घेतली आणि नंतर मग आम्ही तिघांनीसुद्धा आईस्क्रीम खाल्ली. आणि नंतर मग आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी होतं वसुबारस, तर ते तुम्हाला दाखवत होता आईस्क्रीमचं चिकू. त्याने घेऊन टाकलं. अच्छा, चिकू तुला आईस्क्रीम फ्रीमध्ये मिळाली. Today we got soft touch ice cream. Afterwards, when we will get third time, we can get everything unlimited that what we want. Oh, wow. आज आहे सोमवार आणि आज वसुबारस आहे, दिवाळीचा पहिला दिवस. तर पटकन दिवाळी आली. मागच्या वर्षी दिवाळी साजरी केलेली आणि यावर्षी किती लवकर वर्ष संपलं कळालंच नाही. तर सकाळ सकाळी घरातली सगळी कामं माझी आवरून झाली आहेत आणि इथे उंबरठ्यावरती मी हळद आणि चंदनसुद्धा लावलं आहे आणि रांगोळीसुद्धा काढून घेतली आहे. कारण सगळं मंदिर क्लीन करायचं होतं. जरी मी डीप क्लिनिंग केली असेल तरी पण आपल्याला सगळ्या देवांच्या मूर्त्या त्यांना छान अंघोळ वगैरे घालायचीच असते. तर ते सगळं माझं करून झालं आहे. पूर्ण घर मी साफ करून घेतलं आहे आणि आता ही काय फुलं आणली होती तर ती सगळी मी डब्यात व्यवस्थित ठेवते. आता 2-4 दिवस रोज लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये किडे वगैरेसुद्धा असतात झेंडूच्या फुलांमध्ये, तर त्यासाठी मग मी एका डब्यामध्येच ठेवते म्हणजे व्यवस्थित राहतील. आणि जे लागणार आहे ते मी काढून घेते. आणि मी गजरेसुद्धा आणलेत, मोगऱ्याचे गजरे आणलेत आणि एवढे सुंदर गजरे मला भेटलेत. तर आता मी तिथून नेहमी आणत जाईल, कारण मला माहिती नव्हतं त्यांच्याकडे एवढे सुंदर गजरे असतील. आणि त्याने मला 100ला 12 गजरे दिलेत, नाहीतर मी नेहमी आणायची तर ते मला 100ला 5 द्यायचे. पण गजरे बघा तुम्ही, खूप सुंदर गजरे भेटलेत मला. आणि बाकीचं दुर्वा, तुळशीची पानं आणली आहेत. बेलाचं पान मला भेटलं नाही आणि शमीपत्राचं झाड माझ्याकडे आहे, त्यामुळे मग तेच मी झाडाचंच पान तोडून महादेवाच्या पिंडीवर वाहते. थोडीफार काही फुलं आहेत ती लागणार आहे ती मी काढून घेतली. आणि हा दुर्वा खूप आहे तर यातला मी थोडासा दुर्वा काढून घेते. आणि बाकी मी पूजेची तयारी करून घेतली. तर वसुबारसची पूजा सकाळीच केली जाते. धनतेरस आणि लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळी करतो.
देवांना छान अंघोळ घातली आणि जी आपली मंदिरातली नेहमीची पूजा आहे ती करून घेतली. परत आता मी वसुबारस आहे तर त्याची पूजा करून घेते. पहिले मी बापांचा अभिषेक करते आणि नंतर मग बाळकृष्णाचा अभिषेक करते आणि नंतर मग गाय वासरूचं. तर हे जे धूपदाणी आहे ती मी नवीन आणली होती, तर त्याच्यातच मी धूप लावते आणि खूप सुंदर आहे ही. दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं. तर ह्याला मी असंच ठेवणार आहे आणि अजून एक आणणार आहे, कारण नेहमी लागतं आपल्याला बाहेर उंबरठ्यावरती सुद्धा धूप लावायला, तर तिथे ठेवण्यासाठी एक मी आणणार आहे. इथे वसुबारसच्या पूजेसाठी आपल्याला पंचामृत आणि पाणी लागणार आहे अभिषेक करण्यासाठी. तर ही एक छोटीशीच पूजा आपल्याला करायची आहे. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात आणि आपण नेहमी गाय वासरूंना असं पण पूजा करतच असतो. परत गोठ्यात जातो, इथे कुठे गोशाला नाही आहे, नाहीतर तिथेसुद्धा गेलो असतो आम्ही, कारण जवळ शहरात नाहीच आहे. आणि वसुबारसला उपवाससुद्धा केला असतो आणि माझासुद्धा उपवास आहे, सोमवारचाच आहे. मी काय असा वसुबारसचा वेगळा उपवास नाही पकडला, पण वसुबारसचा आणि माझा एकदाच उपवास झाला आहे. वसुबारसबद्दल सगळी माहिती आपल्याला यूट्यूबवर मिळून जाते. तर ही जी मूर्ती आहे गाय वासरूची, ही मी या घरात आली होती तेव्हाच मी आणली होती. दिवाळीच्या वेळेस गाय वासरूची पूजा करायची होती, तेव्हा माझ्याकडे नव्हती. तेव्हा पहिलीच दिवाळी होती आमची या घरात, तेव्हाच मी आणली होती. तर मूर्ती प्लेन आहे पण खूप सुंदर आहे. मी जास्त करून प्लेन अशा जेवढ्या वस्तू मला भेटतील तांबे पितळेच्या तशाच घेते मी, कारण साफ करायलासुद्धा मग जास्त मेहनत लागत नाही. डिझाईन वगैरे असेल ना तर मग लवकर काळ्या पडल्या जातात त्या. पण देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या डिझाईनमध्येच भेटतात. तर ही गाय वासरूची मूर्ती खूप सुंदर आहे, बघा तुम्ही. छोटीशी आहे पण खूप सुंदर आहे. तर उद्या आहे धनतेरस आणि उद्याच्या पूजेसाठी मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे मला खूप चांगली पूजा करायची आहे उद्या. तर त्यासाठी मला एक मस्त असं गिफ्ट मिळालं आहे, तर ते तुम्हाला धनतेरसच्या व्हिडिओमध्येच दिसेल. खूप सुंदर गिफ्ट आहे, पण शक्यतो माझ्याकडे ती वस्तू आहे. पण जेव्हा कोणी आपल्याला प्रेमाने देतं तेव्हा आपण चॉईस नाही करत, हे असं नको तसं नको म्हणून. जे काही आपल्याला भेटतं आपण खुश होऊन जातो. तर तसंच मला खूप सुंदर गिफ्ट मिळालं आहे. तर ते बघूया आपण धनतेरसच्या व्हिडिओमध्ये. इथे मी साखर आणि गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे, खडीसाखर. आता झाली आहे संध्याकाळ आणि मी दिवे लावून घेते. तर आज मी छोटीशीच रांगोळी काढली आहे उंबरठ्यावरती. बाहेर काढलीच नाही मोठी रांगोळी, कारण वेळच नाही मिळाला. माझं नेहमीचंच आहे असं, कारण मी एकटी असते, मला कोणी हेल्प नाही करायला. त्यासाठी मग माझी घरातलीच कामं आवरत नाही आणि मग रांगोळी काढायला मला वेळ नाही मिळत. पण उद्या आहे धनतेरस, तर उद्या मी लवकर रांगोळी काढेल. तर हे बघा, ही पावल्याबद्दल मला खूप कमेंट्स आले, खूप सुंदर दिसतात ही पावलं. तर चांदीची तर सारखी काळी पडत होती, पण ही पावलं आता मी नवरात्रीच्या दिवसात लावली होती, म्हणजे दसऱ्यापासून समजा. तेव्हापासून मला खूप सोपं झालं आहे ते पावलं साफ करायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात ते. तर ही अशी होती आपली वसुबारसची पूजा. कशी वाटली तुम्हाला? आणि इथेसुद्धा मी छोटीशीच रांगोळी काढली. ही रांगोळीची छाप आहेत ती मी नवीन आणलीत आणि त्याच्यातून खूप सुंदर रांगोळी पडते. त्यासाठी आता सध्या तरी मी तेच रांगोळी काढते. जोपर्यंत मला कंटाळा नाही येणार तोपर्यंत मी त्याच रांगोळी काढत राहते. तर बघा, आपली छान अशी पूजा झाली आणि हे धूपदाणीसुद्धा खूप सुंदर दिसते. तर इथेच मी परत असं धूप लावते, तर त्यासाठी मग मला तेच आणावं लागतं पूजा रूममधून इथे बाहेर. त्यासाठी एक वेगळं मला आणायचं आहे, तर ते सुद्धा मी आत्ताच आणेल, कारण नंतर भेटत नाही मग हे. आणि नैवेद्याला मी खीर बनवलेली, कारण
भरपूर गोड झालेत, म्हणजे खूप गिफ्ट्स वगैरे येतात त्यासाठी भरपूर काही गोड गोड झालं आहे. म्हणून मग मी वेगळं काहीच बनवलं नाही, खीर बनवली. आणि पुरणपोळी आता लक्ष्मीपूजनला आपण करणारच आहे, त्यासाठी मग पुरणपोळी नाही बनवली. छान मी असं थोडंफार डेकोर केलं आहे आणि आता मी नैवेद्य दाखवते. आणि आमच्यासाठी बनवलं होतं मी मसूरची डाळ, चपाती, थोडीशी भजी आणि खीर आणि भातसुद्धा बनवला आहे. तर भात मी नंतर वाढेल, ताटेत जागा नाही आहे. तर उद्या आहे धनत्रयोदशी. मला माहिती आहे व्हिडिओ उशिरा येणार आहे, तरी पण मी तुम्हाला धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.